आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी संध्यालाऊ मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। चिमुकल्या मुलींना विचारल्याशिवाय गाडीत बसवून नेण्यावरून जाब विचारणाऱ्या तरुणाला आणि त्याच्या भावाला सोसायटीच्या गेटवरच पट्ट्यानं आणि काठीनं बेदम मारहाण करण्यात आली आहे। हडपसर जवळील हांडेवाडी परिसरातील फॉर्च्यून इम्प्रेस सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे। या प्रकरणी गणेश पांडुरंग गायकवाड यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। रविवारी ही घटना घडली आहे। शुभम बाचकर, किरण पवार, श्रावण मोडक आणि एक अनोळखी अशा चौघांवर फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी गणेश गायकवाड यांची 4 वर्षांची भाची गार्गी ही 26 एप्रिल रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास सोसायटीच्या पार्किंग मध्ये खेळत होती। अचानक ती बेपत्ता झाल्यानं गणेश यांनी शोध घेतला असता ती सोसायटीतीलच शुभम बाचकर यांच्या गाडीत बसलेली आढळली। त्याच्यासोबत शेजारील पाटील सरांची मुलगीही होती। शुभम हा मुलींना घेऊन गेटच्या दिशेने जात असल्याचं पाहून गणेश यांनी आपल्या भावाच्या मदतीनं गाडी अडवली। गणेश यांनी शुभम याला मुलींना विचारल्याशिवाय कुठे घेऊन चालला आहेस असं विचारलं असता शुभमनं त्यांना आईस्क्रीम खायला घेऊन जातो असं उत्तर दिलं। मात्र शुभम हा दारूच्या नशेत असल्याचं लक्षात येताच गणेश यांनी त्याला हटकले। याच कारणावरून वादाची ठिणगी पेटली। शुभमनं फिर्यादी आणि त्यांच्या भावाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। वाद सुरू असतानाच तिथे उपस्थित असलेले किरण पवार आणि त्याचा मित्र श्रावण मोडक यांनी एका अनोळखी इसमानं शुभमची बाजू घेत गणेश यांच्यावर हल्ला केला। श्रावण मोडक यानं गणेश यांना कमरेच्या पट्ट्यानं बेल्टनं मारहाण केली। अनोळखी इसमानं वॉचमॅनची काठी आणि टेबलवरील छत्रीच्या पाईपनं गणेश यांना बदडले। किरण पवार यानं मध्यस्थी करणाऱ्या गणेश यांच्या भावाला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। दरम्यान मारहाणीनंतर आरोपींनी तुम्हाला बघून घेऊ अशी धमकी देत तिथून पळ काढला। फिर्यादीनं तात्काळ 100 नंबरवर फोन करून पोलिसांना पाचारण केले। उपचार पूर्ण झाल्यानंतर गणेश गायकवाड यांनी दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।